हाऊ वेल डू यू नो इच अदर लिहायचे आहेत, एकमेकांबद्दलची उत्तरं लिहायची आहेत. लास्टला आपण क्रॉस चेक करणार होते. प्लीज दाखवू नका आणि प्लीज चीटिंग करू नका. ठीक आहे, तू लपाव, तू असं लिहितोय की तुला दिसणार आहे. तू बघायचं नाही ना. ओके, पहिला प्रश्न. आवडता रंग लिहा. तू ज्ञानदाबद्दल, तू हर्षदबद्दल. खूप मल्टिपल एक एक आवडता रंग, सगळ्यात आवडता. चहा जास्त आवडते की कॉफी? मॉर्निंग पर्सन की नाईट आउल? सगळ्यात जास्त कशाची भीती वाटते? एक मिनिट जरा मोठं. हे उत्तर सरप्राईजिंग आहे मला. ओके, बाहेर फिरायला आवडतं की घरी बसून चिल करायला? वे टू हर अँड हिज हार्ट. वे टू हर हार्ट इज ओके. रागवल्यावर शांत करण्याचं प्रभावी माध्यम? निबंध लिहितोस का हर्ष? एकदा पण त्याने वरती बघितलं नाही. विचारू पुढचा प्रश्न? हां विचारू. तो निबंधच लिहितो तो कधीपासून. ओके, एखादी सवय जी गपचूप गोड वाटते, त्याची आणि हिची. एखादी सवय जी गपचूप गोड वाटते, तोंडावर मे बी तू क्रिटिसाइज करत असशील बट सिक्रेटली यू लाईक इट. त्याला मिळालंय उत्तर, लिहिलं त्याने. थांब, परत विचार. ओके, एखादी सवय हर्षदची जी तुला गपचूप गोड वाटते, मे बी तू तोंडावर क्रिटिसाइज करत असशील त्या सवयीसाठी किंवा बोलत असशील बट यू लाईक इट. थोडीशी अशी गपचूपपणे. ओके. जास्त खर्चिक की काटकसरी? ओके. आवडतं स्ट्रीट फूड? ज्ञानदाबद्दलचं उत्तर तर मी पण लिहू शकते. हो, नाही, तिच्यासाठी माझं फार सोपं. नाही, तुला माहितीये त्याच्यापेक्षा वेगळं आहे का? हा. हर्षद आणि ज्ञानदा प्रेम कशा प्रकारे व्यक्त करतात? शब्दांनी, कृतीने की वेळ देऊन? 3 पैकी एक उत्तर लिहायचं आहे. ज्ञानदा प्रेम कसं व्यक्त करते आणि हर्षद कसं प्रेम व्यक्त करतो? शब्दांनी, कृतीने की वेळ देऊन? हां, 3 पैकी एक. स्ट्रेसमध्ये असताना हर्षदला काय जास्त निडेड असतं आणि ज्ञानाला काय जास्त निडेड असतं स्ट्रेसमध्ये असताना? हर्षद काय लिहितोय मला वाचायचंय कधीपासून, केवढं लिहितोय. स्ट्रेस मध्ये असतात. हां, स्ट्रेस मध्ये असताना परत एकदा विचार. सगळ्यात जास्त काय निडेड असतं तिला? फोन उचलणं असं लिहिलं वाटतं त्याने. नाही? विचारू पुढचा प्रश्न. आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त हर्षदला कशाचा आणि कोणाचा आधार वाटतो? सगळ्यात जास्त आधार कोणाचा वाटतो आणि हिच्याबद्दल लिहायचं आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये एकमेकांना तुम्हाला कुठल्या स्तरावर पाहायचं आहे? तुला हर्षदला कुठे पाहायचं आहे 5 वर्षानंतर आणि त्याला तुला कुठे पाहायचं आहे 5 वर्षानंतर? का नाही आहे? निबंध लिहायचा आहे, लिही. खूप पेपर दिलेत मी, सप्लिमेंट्स पण दिले आहेत, लिही. विचारू का पुढचा? अप्पूला आणि हर्षदला कोणती गोष्ट अजिबात आवडत नाही? नाही, इंडिव्हिज्युअल. हिला कोणती गोष्ट अजिबात आवडत नाही, ही लिहिणार आहे तुला कोणती गोष्ट अजिबात आवडत नाही. ज्ञानदाने मराठीपासून सुरू केलेलं इंग्लिशपर्यंत येऊन थांबलंय. विचारू पुढचा? शेवटचा प्रश्न आहे हा, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जा यार. पुढचा प्रश्न. एकमेकांना कोणत्या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त साथ हवी आहे भविष्यात? एकमेकांची कोणत्या गोष्टीसाठी सगळ्यात जास्त साथ हवी आहे? उत्तर चुकलेल्यांना काय पनिशमेंट द्यायची? अरे बापरे, वाव. सगळे सोयाचाप संपवायची पनिशमेंट देऊया. चला क्रॉस चेक करू मी. द्या. चला तुम्हीच करा, टिक मार्क करा एक एक. ओके. आवडता रंग? लाल आणि काळा. करेक्ट आहे. ब्लॅक. चहा की कॉफी? चहा. मॉर्निंग पर्सन की नाईट आउल? नाईट आउल. मॉर्निंग. करेक्ट आहे. येस. कशाची भीती वाटते?
हिला साप आणि सरपटणारे प्राणी सगळ्यांचीच भीती वाटते. ओके, हिने लिहिले हाईट. Height. मला हाईटची भीती वाटते? phobia आहे बाहेर. ओ गॉड. बरं, पुढचा प्रश्न. बाहेर फिरायला की घरी घरी बसायला? बाहेर फिरायला. दोघांनाही. बाहेर. काय, एक मत झालं इकडे. रागावलेलं असताना शांत करण्याचा प्रभावी माध्यम? फूड. ओ गॉड, फूड. सी असं same. मला हर्ष तुझं अक्षर बघू. सुंदर हो, फास्ट लिहिलं. एक खूप सुंदर अक्षर आहे हो याचं. त्याचं अक्षर फारच सुंदर आहे. मस्त अक्षर आहे एकदम. शिवभूमी विद्यार्थी आ? शाळेचं नाव. ओके, पुढचा प्रश्न. एखादी सवय जी गपचूप आवडते? नाही त्याच्या आधी थांब, तुझं- ह्याचं आहे ना काहीतरी वेगळा प्रश्न होता हा. बाहेर जायला की नाही हा, रागावलेलं असताना शांत करण्याचं प्रभावी माध्यम? ते मी लिहिलंय कन्व्हर्सेशन्स आणि गुड फूड प्लेस. नाही तो मधला एक क्वेश्चन वेगळा हा, होता की कुठली तरी जसं- एक गोष्ट जी तू हे करते क्रिटिसाइज करते पण आवडते. हा, नाही तर एखादी त्याच्यानंतर. सवय जी गपचूप आवडते? ओव्हर क्लिनिंग आणि किचन इंटरफेरन्स. ओव्हर क्लिनिंग तुला गपचूप आवडतं तिला. अच्छा तू काय ओव्हर लिहिलंयस? क्लिनिंग करतो ती तो. फोन स्क्रोल करताना गुणगुणच असते. हा, ते तुला आवडतं. बरं, जास्त खर्चिक की काटकसरी? खर्ची. याला तर तू खूप काट. काटकसर. व्हेरी गुड. आवडतं स्ट्रीट फूड? चायनीज. भेळ. यू पाणीपुरी. लव्ह भेळ? या स्ट्रीट फूड. अदरवाईज मला साऊथ इंडियन South आवडतं. Indian. मला माहिती आहे तुझ्या डोक्यात ते होतं. तेच, ओके. प्रेम व्यक्त करण्याची पद्धत शब्दांनी, कृतीने की वेळ देऊ? हर्षद सगळंच करतो. तू? शब्दांनी शब्दांनी. ज्ञानदा शब्दांनी. ओके. स्ट्रेसमध्ये असताना समोरच्या व्यक्तीकडनं कसा सपोर्ट हवा असतो किंवा काय हवं असतं स्ट्रेसमध्ये असताना? त्याला त्याची स्पेस लागते आणि मी. ज्ञानदाला चहा हवा असतो सगळ्यात पहिला. स्ट्रेसमध्ये? सगळ्यात पहिला चहा. तिने किती छान उत्तर लिहिलं यार. हो पण तिचं इट स्टार्ट्स विथ टी. चहा. ओके. कन्व्हर्सेशनच्या आधी मला आधी चहा दे मग नंतर पुढे बोलू. आणि त्याने केलेला चहा असेल तर नथिंग लाईक इट. छान करतो तो चहा. अप्रतिम. तो सगळा स्वयंपाकच फार सुंदर करतो. ओके, पुढचा प्रश्न. आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त आधार कोणाचा वाटतो? मी केदारचं नाव लिहिलं आहे. मी आणि केदार पण आय नो बिफोर मी केदार वॉज देअर हो. सो येस. फॅमिली आणि मी. ओके, बरोबर लिहिलंय का हिने? हो ऑफकोर्स. का सगळी उत्तर बरोबर येत आहेत यार. फ्रेंड्स पण आहेत ऍक्च्युली त्यांचा मोठा पार्ट. हो. बरं, ठीक आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये कुठे पाहायचं आहे आपल्या आपल्या पार्टनरला? ती जास्त फिल्म्स मध्ये काम करेल माझी फार इच्छा आहे आणि ती एक दिवशी सिरियल प्रोड्यूस करेल. ओ वाव. हिने फार मस्त उत्तर लिहिले ज्याला मी तथास्तू म्हणाले. वाव नॅशनल National अवॉर्ड award विनिंग winning डीओपी. क्या बात. क्या थँक्यू सो मच. एखादी गोष्ट जी अजिबात चालत नाही हिला, याला आणि हिला. काय लिहिलंय तू? अच्छा ते ओ मी तू काय लिहिलंय? एक्झॅक्टली. तू काय लिहिलंय? थांब, आता लिही तू माझं. हिला एखादी कोणती गोष्ट चालत नाही हर्षद. मी स्वतःच लिहिलं त्या. एवढा वेळ हाऊ Slow flow मध्ये. बोलले की नाही? चलो यार, जाऊ द्या. नाही त्या एका प्रश्नाचं उत्तर त्याने काय काय विचार परत एखादी गोष्ट जी हिला अजिबात चालत नाही, आवडत नाही, ती मला कोणती? एखादी गोष्ट. जनरल, नॉट अबाउट यू, इन जनरल. वाव असं अचानक बमर आल्यानंतर जरा एका पॉइंटने हरशील फक्त हर्षद. एका पॉइंट. नाही फार सिम्पल आहे पण ते आता अचानक गदारोळ झालाय जरा त्याच्यामुळे जरासं गद्दारो. विचारांचा. तिला आवडत नाही जर इफ शी इज हॅव्हिंग अ कन्व्हर्सेशन आणि जर तिला ब्रेक केलं तर ओ जस्ट परफेक्ट. हेट इट लाईक एनिथिंग. ओके, तू काय लिहिलंय? मला बोलू दे. मी कॉम्प्लिकेटेड कम्युनिकेशन. त्याला असं क्लिअर कम्युनिकेशन झालं नाही तर त्याला तो असा हे होतं, त्याला नाही आवडत आहे फार. लॅक ऑफ प्लॅनिंग. त्याला कुठलीही गोष्ट प्रॉपर प्लॅनिंगने केलेली आवडते. कुठेही जाताना किंवा काहीही करताना पूर्ण अभ्यासानिशी हर्षद जातो. आणि लॅक ऑफ क्लीनलीनेस. बरं, आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टीची सगळ्यात जास्त साथ हवी आहे हर्षदला आणि ज्ञानदाला? हिने लिहिलंय मॉरल सपोर्ट तुझ्यासाठी. मला मी टू बी टुगेदर ऑलवेज ही तिच्या म्हणजे ती असणंच हेच मी लिहिलेलं आहे. हां, म्हणजे इज वन अँड द सेम ॲक्च्युली. की मला जे अचीव करायचं आहे ते मी करेन, पण मला तुझा मॉरल सपोर्ट प्रत्येक वेळी गरजेचा आहे किंवा हवा आहे.
आणि त्याचंही तेच म्हणणं आहे क्या बात आहे, 100 पैकी 100 मार्क आहेत, सगळी उत्तरं करेक्ट आली आहेत, एकदम मी 99 सरप्राईज. घेतो. एक ठिकाणी माती नाही घालतो. पण तू बोलून दाखवलंस Yes, ना ते, yes. क्या बात यार, उत्तर बरोबर दिलंस सगळी उत्तरं करेक्ट आलेली आहेत.